वातावरण कुठेतरी निर्माण झालेलं आहे आणि विशेष करून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील बेजबाबदार मंत्र्यांनी चुकीचे विधान करणे, तेढ निर्माण होणारे विधान करणे आणि कायदा हा महाराष्ट्रात काम करत नसल्यामुळे गुंडागर्दी ही वाढलेली आहे। कुठे आका, कुठे टोळी गँग, कुठे रेती गँग अशा स्वरूपाच्या गँग या निघत असल्यामुळे लोकांमध्ये आणि फार मोठी एक भीती आहे आणि दुसऱ्या बाजूला जातीय तेढ आहे आणि परिणामी सद्भावना लयास जात आहे। सद्भावनेचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं करिता काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि यासाठी सत्ताधारी जर सद्भावनेच्या प्रयत्नाला शांतता नांदावी हे आव्हान करण्याकरता जर अडवत असतील तर हे दुर्दैव आहे। आम्ही विवेकशील आहोत, शांतता प्रिय आहोत, मोहब्बत की दुकान पुढे घेऊन चाललो आहे। त्यामुळे हम वही बनाएंगे वाले नाही तर शांतता देशामध्ये नांदावी ही आमची एकंदर असणारी सौजन्याची, समन्वयाची आणि सद्भावनेची भूमिका आहे। मार्ग कोणता राहील या संदर्भामध्ये आमचे शहर अध्यक्ष जे आहेत, जे आमदार देखील आहेत, हे या कार्यक्रमाचे संयोजक स्थानिक पातळीवरचे आहेत, ते या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आरोपपत्र दाखल होते आहे, हे कसं पाहतात? मोदी सरकार सत्तेवरून 11 वर्ष झाली आणि या 11 वर्षाच्या दीर्घ काळात त्यांच्या हातात कुठलीही अनियमितताही सापडलेली नाही। नॅशनल हेरॉल्ड ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे, याचा कोणताही लाभ हा शेअर होल्डरला मिळत नाही, कोणत्याही डायरेक्टरला कुठलेही मानधन मिळत नाही, कुठलीही संपत्ती, कुठलीही प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नाही आणि जेव्हा ही अवसानात जाईल तेव्हा सरकार जमा संपत्ती होईल असं या नॉन प्रॉफिट कंपनीचं कायदेशीर स्वरूप आहे। त्यामुळे कुठलीही अनियमितता ही होण्याची शक्यताच नाही। मात्र ये सरकार राहुल जी से डरती है और ईडी को आगे करती है। राज ठाकरे आणि शिंदे यांची भेट झालेली आहे, बंदद्वारा चर्चा झालेली आहे, कसं पाहता? एक नवीन समीकरण येत आहे। महायुती जी आहे ती फार शक्तिमान असण्याच्या आविर्भावामध्ये वावरत असते। मोदी त्यांचे एक खंबीर आणि एक शक्तिमान नेते आहेत अशी त्यांची अवधारणा आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे आहेत हे महाबली आहेत हा त्यांचा आविर्भाव असतो आणि 238 आमदार आमच्या सोबत आहेत ही संख्या सातत्याने ते सांगत असतात। एवढं प्रचंड पाशवी बहुमत मिळाल्यावरही त्यांना इतर पक्षातील माजी आमदार, इतर पक्षातील कार्यकर्ते हे फोडण्याची आवश्यकता निर्माण होते आणि नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता जी वाटत आहे याचा अर्थ त्यांच्या पायाखालील वाळू ही सरकलेली आहे। शिंदेपाठोपाठ पवार सुद्धा नाराज आहे असं बोललेलं आहे। हे सत्तेसाठी एकत्रित आलेले कडबोळ आहे आणि विचाराशी काही त्यांना घेणं देणं नाही। सौजन्याची ऐशी की तैशी ही सत्ता आल्यानंतर होणं स्वाभाविक आहे। त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, यांच्यातला धुसफूस आणि टोळी युद्ध हे आपल्याला हे सत्तेत असेपर्यंत बघावं लागणार आहे। कुठेतरी हे भाजप सोबत आहे अजित पवार आणि तिकडे पुन्हा काका सोबतही प्रेम दिसतंय, कसं पाहतात? एकदा अजितदादांनी स्पष्ट करावं की ते मोदींवरचं असणारं त्यांचं प्रेम, फडणवीसांवरचं त्यांचं असणारं प्रेम आणि काकांवरचं असणारं प्रेम ह्या परस्पर विरोधी ज्या दोन बाजू आहेत याच्याबद्दल त्यांनी याबद्दल अधिक बोललेलं बरं राहील। राहिला प्रश्न शरद पवार साहेबांचा तर ते शाहू फुले आंबेडकरांचे आणि अँटी फासिस्ट विचारांचे त्यांची एकंदरीत भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या विचाराच्या विरोधात हे संपूर्णतः हे महाविकास आघाडी समोर आहेत। बीडमध्ये कुठेतरी हत्याकांड जे घडलेलं आहे त्यामध्ये कराडला कुठेतरी एन्काउंटर करण्याचा जो प्रकार होता बा किंवा आरोप अशा पद्धतीचा एक पोलीस अधिकारी लावतो आहे, कसं पाहता तुम्ही कराड? पूर्ण बीडचे जे प्रकरण आहे त्याकडे साक्षीभावाने आपण महाराष्ट्राने जर बघितलं तर हा एकीकडे कायद्याचा फेल्युअर, तर कायद्याच्या फेल्युअरनंतर अडचणीत आलेल्या लोकांना खलनायक ठरवणे, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मर्जीतल्या लोकांना टीआरपी मध्ये घुसवणे आणि महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यांचं लक्ष विचलित करणे हा डाव देवेंद्र फडणवीसजींचा हा आहे आणि या प्रकरणाची एवढी चर्चा झाली, एवढा रवंत झाला, इतका चोथा झाला, मात्र अद्यापपर्यंत जर सीआयडी, पोलीस, न्यायालयीन चौकशी एवढं सगळं झाल्यावरही जर नवीन नवीन मुद्दे येत असतील तर महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हा थेट गृहमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे।